गणेश गणपतीला वंदन करून बसल्यासवर त्यांना साष्टांग नमस्कार करून आणि सद्गुरूच्या चरणी अनन्यभावी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. गोड असणारा विषय आहे. प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये विचार येऊ लागलेला आहे. फार अघटित गोष्ट घडलेली आहे. वनवासाला आलो, पंचवटीच्या ठिकाणी आश्रम केला आणि घात झाला. सीतेचं काय झालं कळायला तयार नाही. थोडं चालत चालत आम्ही सीतेचा शोध घेत आलो तर रक्ताचं थारोळ दिसलो. रथ मोडून पडलेला आहे, मुकुट पडलेला आहे, अनेक प्रकारची आयुध बाण त्या ठिकाणी पडलेली आहेत. मनामध्ये शंका आली, बहुतेक या सीतेला मिळवण्यासाठी अनेक राक्षसांचं युद्ध झालं असावं आणि या युद्धामध्ये एक तर सीतेला घेऊन तरी कोण गेला असेल किंवा तिला खाऊन तरी टाकला असेल. मग जर सीता नसेल, जर सापडली नाही तर पाठीमाग मी अयोध्येला कसं जाऊ. जवळजवळ 6 महिने बाकी राहिलेली आहे. 13.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत प्रभू रामचंद्राला. पंचवटीतून सीताजी नेली, फक्त 6 महिन्याचा कालावधी राहिलाय. मनामध्ये विचार आला, 13.5 वर्ष संपलेली आहेत, 6 महिने बाकी राहिलेली आहेत आणि आता मी जाणार कसं. जर मी माझ्या अयोध्येला गेलो तर अयोध्येला दशरथ राजा तर नाहीत आता, पण माझ्या आईला, माझ्या तिन्ही मातेला मी काय सांगू, सीतेचं काय झालं म्हणून सांगू, असा विचार या प्रभू रामचंद्राला पडला. काय सांगो सीतेच्या मातेची, काय सांगो निज जननीची. हो सीता हरवली वनवासी, काय स्वदासी मी सांगू. रामचंद्र मनामध्ये विचार करू लागले. सीतेच्या वडिलाला जनक राजाला काय सांगू, सीतेची आई सुमेधा तिला काय सांगू. तुमची मुलगी माझ्या बरोबर 8 तासाने तुम्ही मला दिली, आम्ही वनवासाला गेलो, तिला वनवासाला घेऊन गेलो आणि जंगलामध्ये तिला एखाद्या राक्षसानं खाल्लं असं सांगू. माझे जवळचे मित्र मला विचारतील, सुहृद विचारतील, मला माझी आई विचारील, त्यावेळी मी काय उत्तर सांगू, असा प्रश्न रामप्रभूला पडला. लाज लागली याची कीर्तीची, लाज लागली छत्रवर्तीची, हो लाज लागली मज मानसी, सीता वनवासी हरवली. या वनवासाच्या ठिकाणी सीता हरवली गेलेली आहे. त्यामुळं फार मोठी लाज, इज्जतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी लोकांना कोणत्या मुखानं सांगू, कोणत्या मुखानं मी तोंड दाखवू, कारण या सीतेचं पूर्ण या म्हणजे हरवणं या जंगलामध्ये घडलेलं आहे. रामचंद्र विचार करू लागले. लाज विले निज पुरुषार्थ, स्वर्गी लाजला श्री दशरथ, लाज झाली ती लोकात, तिने रघुनाथ शोभला. आणि माझ्या त्या ठिकाणी मनामध्ये राग आलेलाय. मला म्हणले लाज निर्माण केली, माझी सीता गायब झाली गेली, सीतेला हरवलं गेलं, सीता सापडायला तयार नाही. रामाच्या मनामध्ये आवेश आला. अंगवान म्हणून घेतला धनुष्यबाण, सीता निमित्त पैजान बाणे निर्दयी, हातामध्ये बाण घेतला, सीता निमित्त झाली. राक्षी नेहे सीता सुंदर, सकुल सुपुत्र सपरिवार, अनेक साचे करंदर शरधर निवटुनी. पुढचे सीता पाताळी नेता जाण, पण नगाते निदाळून दानवा बनावते विंदिर गोळशीन त्रिदशाती. मनामध्ये प्रभू रामचंद्र विचार करू लागले. ठरवलं, मी जर सीतेला न नेता जर अयोध्येला गेलो तर माझ्या एवढं अपशकुनी कुणी नसणार आहे. आज सीतेचा थांग पत्ता नाहीये, सीता कुठे गेली याचा काही थांग पत्ता नाहीये. पण जर यदा कदाचित या पृथ्वी तलावरच ती असणार आहे. जर पाताळ लोकांमध्ये जर तिला कोणी नेला असेल एखाद्या सापाच्या जातीनं, तर पाताळापर्यंत गमन करील, पन्नगापर्यंत जाईल, पाताळात खोदून मी सीतेला त्या ठिकाणी घेऊन येईल. एवढंच नाही, तर एखाद्या राक्षसानं एखाद्या पूर्व या जगामध्ये 14 भुवन आहेत, या 14 भुवनाच्या जरी कुठल्या एखाद्या माणसानं सीतेला नेलं असलं तरी त्या सीतेला घेऊन येईल असा राग रामचंद्राच्या मनामध्ये आला. मारली सीता तिसी जळी यम होय, करणी घात यमदूता समवेत. रामचंद्र विचार करू लागले मनामध्ये, माझी सीता जर मेली असेल, माझ्या सीतेला जर यमधर्म घेऊन गेला असेल, यम,
तर त्या यमाचा सुद्धा काटा काढील. आणि एवढंच नाही, यमाबरोबर आले दूत त्यांचा सुद्धा मी संहार करील आणि यमलोकातून सुद्धा माझ्या सीतेला मी घेऊन येईल. तो जगाशी पाणी मी दंडी त्याशी आणून नेती जरी सीतेशी तरी मी त्याशी दंडीन. सीतेला घेऊन जाणारा यम, ह्या यम सर्व जगाचा संहार करतो. आपल्या हातामध्ये दंड घेऊन सर्वांना शिक्षा करण्याचं काम यम करतो. पण जर त्यानं माझी सीता नेली असेल तर त्या यमाला मी दंडित केल्याशिवाय राहणार नाही. यमाची मी नाही निमती कलिकाची फेडून कवटी दमुनिया सकळ सृष्टी सीता गोरटी. आणि यमानं जर माझी सीता नेली असेल तर त्या यमाला शिक्षा करील. ही पृथ्वी पूर्ण दमवील आणि ज्या ठिकाणी माझी सीता असेल त्या ठिकाणी मी सीतेला परत घेऊन येईल. काळाचा कळता अंत करता निधारिता तुम्ही लोक समजता आणि सीता निमिषार्थी. ही मी काळाचा नियंता आहे. काळाला सुद्धा जन्म मृत्यू आणि काळाला सुद्धा शिक्षा करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. जर या यमधर्मानं माझी सीता नेली असेल त्याला शिक्षा करून मी माझी सीता घेऊन येईल. स्वर्गी खळबळ देवा लाल भडक प्रभू रामचंद्राचं डोळं झालं. मनामध्ये राग आलेला आहे, मुठ्ठ्या आवळलेल्या आहेत. मी या पृथ्वी या काळाचं निर्धारण करील, मी यमधर्माचं निर्धारण करील असा विचार मनामध्ये केलेला आहे. हातामध्ये बाण घेतलं, हातामध्ये धनुष्य घेतलं, धनुष्याला बाण लावला, अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि पुढे काय करू लागले. श्रीराम दुर्धर शोभला. प्रभू रामचंद्र चिडलेला आहे. 33 कोटी देव सुद्धा घाबरू लागलं. पृथ्वी चलचल चलचल कापू लागली. रामानं जर हातात बाण घेतला आणि तो बाण या त्रैलोक्याचं कंदन करील एवढी ताकद या रामाच्या बाणामध्ये सर्वांना माहित होतं. आणि म्हणून पूर्ण पृथ्वी माता 33 कोटी देव त्या ठिकाणी पृथ्वी दळमळू लागली आणि 33 कोटी देव थर थर कापू लागले. पार्वती सुद्धा घाबरली गेली. ज्यावेळी प्रभू रामचंद्रानं बाण घेतला, बाणाला कानडी लवडली, चमत्कार झाला आणि त्या आवाजाबरोबर पूर्ण पृथ्वी दोलायमान झाली, पृथ्वी हलू लागली. त्याच वेळी या पार्वतीनं पडते की काय म्हणून या स्वतःच्या मालकाच्या गळ्याला मिठी मारली. सावकाश वाचा की, सावकाश वाचा. तोंडीचे पाणी गेले पण कंपायमान भयभीत. आणि सर्वजण त्या ठिकाणी भयभीत झाली. मारिले ताटिका सुबाहू ते हा दुर्धर शोभनवती बहु विरोध सीताग्रह सुबाहू मारीच मारणारा हा प्रभू रामचंद्र आहे. राजा वस्त्र प्रभू रामचंद्र चिडला गेला. खरं दुष्यंत मारलं. 33 कोटी देवाला काळजी आणि पूर्ण पृथ्वी दोलायमान झाली, घाबरू लागली. नेमकं काय होईल. लक्ष्मणाला काळजी वाटली. या रामाने जर बाण सोडला तर त्रिलोक्याचं कंदन होईल. पळतच प्रभू रामचंद्राकडे लक्ष्मण आला आणि दोन्ही चरण पकडले गेले. देवा असं करू नका, विनंती करू लागला. लक्ष्मणाने सांगितलं, हे प्रभू रामचंद्रा, हा वेद वचन आहे. तू जर एका तुझ्या सीतेसाठी, पत्नीसाठी या जगामध्ये असणार सर्व जीव पूर्ण कृतांत काळ याचा जर घात केला तर ही पृथ्वीचं चक्र बंद पडेल, संहाराचं चक्र बंद पडेल. म्हणून विनंती करतो, वेद वचन सांगतो म्हणले ऐका. तुझ्यानी वायूची गती तुझ्यानी श्री रघुपती शोभ शोभती सर्वदा. हे देवा म्हणले, प्रभू रामचंद्र विचार कर, ही जी पृथ्वी आहे
या पृथ्वीची गती सुद्धा तुझ्यामुळे निर्माण आहे. प्रत्येक असणारा जीव तुझ्यामुळे जगत आहे. सूर्याची गती असेल, पृथ्वीची गती असेल, चंद्राची सुद्धा शीतलता असेल, हे सर्व तुझ्यामुळे घडतंय. असा तू सर्वश्रेष्ठ आहे, तुझ्यामुळे घडतंय. तू त्यांचा विनाश करू नकोस. सूर्याची तेजाची दीप्ती तुझ्याने क्षिती ते बोते वाहती सर्वदा. या पृथ्वी तलावर असणारा प्रत्येक जीव हा तुझ्यामुळे जीवन जगतोय. सूर्याची आणि चंद्राची गती, सूर्य आणि चंद्राचा प्रकाश आणि ही वाहणारा वायू. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. सर्व जगाचं चालन म्हणजे चालवायचं काम प्रभू रामचंद्र तुझ्याकडे. म्हणून तू या सृष्टीचा संहार करू नको. सर्वदा काळ तुझा अधीन सदा. प्रेरणा करी कदा निज मर्यादा हे तुझी. तू मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. काळ सुद्धा तुझ्या पुढं बापुडे रामा. पण एका सीतेसाठी या सर्व सृष्टीचा नायनाट करणं हे तुला शोभणार नाही, अशा प्रकारची विनंती करू लागला. जर आता तू बाणरामा सोडला तर प्रळय निर्माण होईल. प्रळय आणि ह्या प्रळयानं पूर्ण सृष्टीचा विनाश होईल. मी सांगायची गरज नाही, तूच थोडा विचार कर, स्वतःच्या मनावर ताबा ठेव, राग कमी कर, अशी विनंती करू लागला. हे प्रभू रामचंद्र विचार कर, हातामधला बाण खाली घे. ज्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, ब्रह्मांड निर्माण केलं, तो ब्रह्मदेव तर तुझं बाळ आहे. बिंबीच्या नाभी कमलापासून जन्मलेला ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव तुझा बालक आहे आणि बालकानं निर्माण केलेली सृष्टी मोडणं बापाला योग्य वाटत नाही. ह्याचा विचार कर, मनोमन विचार कर आणि राग शांत कर. लक्ष्मणाच्या बोलण्याचा विचार प्रभू रामचंद्राने केला. खरंय म्हटले, एक सीतेचा राग असतो गटकीवर, राग आणि भीकमाग. काय काय माणसं आत्महत्या करते ते रागात. एक सांगू, त्याच्या इतका त्रास जगात दुसरा कुठलाच नाही. फक्त एक, एखाद्यानं कुणी आत्महत्या करताना जर पुन्हा वाचला असेल तर त्याला विचारायचं, एखाद्यानं जर औषध पेलं, एखाद्यानं औषध पेल्यानंतर त्याला विचारायचं डबल पेतो का मरायचं असलं तर. ते म्हणेल मी असा चितपत मरल पण पुन्हा औषध पेणार नाही. कारण इतक्या भयानक वेदना होतात आत्महत्या करताना. कुणी बुडून मेला असेल, जीव जाताना त्याला माहिती किती दुःख झालं, आपल्याला कळत नाही. आणि ज्याला अनुभव आलाय ती पुन्हा त्या गोष्टीत पडत नाही. ज्यानं आत्महत्या करण्याचा कधी प्रयत्न केला थोडाफार, कुणाला चटका बसला असेल, कुणाला फाशी अर्धी झाली असेल, ती पुन्हा आत्महत्या करीत नाही. या ब्रह्मदेवानं निर्माण केलेली सृष्टी आहे. या सृष्टीचा विनाश करणं हे चुकीचं आहे. प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की सर्व माझीच मुलं बाळ आहेत. ही सृष्टी ब्रह्मदेवा निर्माण केली आहे, पण एकाच सीतेमुळं या सृष्टीचा विनाश करणं योग्य नाही. लक्ष्मणाचं बरोबर आहे असा विचार प्रभू रामचंद्राने केला आणि प्रभू रामचंद्र राग सोडून थोडे शांत झाले. कोणी बंधूची विनंती संतोषला श्री रघुपती सुख शांती मनामध्ये शांती निर्माण झाली, मनामध्ये आनंद निर्माण झाला. लक्ष्मणाला कळकळून मिठी मारली, वारे भाऊ असावं तर असा, नाहीतर एक पुढून दुसरं माग. असं नाही, कोणीतरी विचार करायची गरज आहे. जीवन जगत असताना नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. नम्रता महत्वाची आहे, पण ही नम्रता आपल्यामध्ये राहिली नाही. फक्त स्वार्थ. बघा, राग देवाला येत नाही. नाही कसं काय मला देवाला जाऊन देत नाही ती बघतोच असं कोण म्हणतं का? नाही. बाण टोकारल्यावर राग येतो, हिरीच्या बारीत राग येईल, एवढे कुणी जर घरात काही केलं तर राग येईल, पण देवाचा राग येत नाही. मी पंढरपूरला वारीला, मला आडवी ती कसं काय आडवी ती बघतोच, तिथं राग येत नाही. जिथं चांगलं आहे तिथं राग येत नाही, जिथं विनाश आहे तिथं मात्र राग येतोय. रामानं विचार केला, माझ्यामुळं या माझ्या बाणामुळं जर सृष्टीचा संहार होणार असेल तर ते चुकीचं आहे. मनामध्ये विचार पटला गेला आणि लक्ष्मणानं सांगितलेल्या गोष्टीचा आनंद या प्रभू रामचंद्राला होऊ लागला.
झाली पौर्णिमा पूर्ण रात्री उदय प्राप्ती चंद्राची. दोघ जण शांत झाले. दोघ जण शांत झाले. प्रभू रामचंद्राच्या मनातला राग निघून गेला. एका मारीच्यानं खेळ केला. कंचुकीची अभिलाषा धरली. कंचुकी म्हणजे चोळी, हरणाच्या कातड्याची चोळी. सोन्याचं हरण होतं. एक प्रश्न निर्माण होतो, जाता जाता सांगून जातो. सीतेनं अलंकार टाकले जाताना लांबपर्यंत. सीतेनं येताना तर घेऊन काहीच आली नव्हती. तिच्या पितांबर सुद्धा तिच्या अंगावर होता. रामानं मग वर्णन केलं, माझ्या मालकीनं अंगावर पितांबर धारण केलेलं आहे. वल्कले नेसून आलेल्या सीतेच्या अंगावर पितांबर कसा आला? आपल्या स्वतःच्या अयोध्येमधून एकही सोन्याचा फुटका न घेणाऱ्या सीतेच्या अंगावर सोनं कुठून आलं, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. जाता जाता सांगतो की जे ऋषी मुनी ज्या ज्या वेळी या प्रभू रामचंद्राला भेटले, ऋषी मुनींच्या पत्न्यांनी ऋषी मुनीला जेवढ्या अनेक ज्या ज्या ऋषी मुनीला भेटी दिल्या, त्या ऋषी पत्न्यांनी सीता मातेला आपल्या जवळचं आभूषण अलंकार भेट म्हणून दिलेली होती. ते अलंकार ती वाटत टाकत होती. तो अलंकार रामानं पाहिला. सकाळपासून शोधत होते. संध्याकाळ झाली, साऱ्या खुणा सापडल्या गेल्या. संध्याकाळ झाली, आता आपल्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे. विश्रांती रात्रभर त्यांनी त्या जंगलातच घेतली आणि दुसरा दिवस उजाडला. एका जनार्दनी चरणात विता पूर्णपण श्रीराम सुखेच करून केले शयनात्रशी. दिवसभराचा त्रास झालेला होता. सीतामाई 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 आक्रोश चाललेला होता. राग बी शांत केलेला होता. आली या भोगासी असावे सादर, मला भोग आलेला आहे. सीता घेऊन येऊ शकतो, पण नाही आता आपला वाईट वेगळं काही करायचं नाही. जे समाज मान्य आहे या गोष्टी करायच्या रामानं ठरवलं. सकाळ होणार आहे. सकाळीवर पुन्हा हिने सीतेचा शोध घ्यायला चालू होणार आहे. एकनाथ माऊली जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागले, संध्याकाळ झाली आहे, आता शोधायचं कुठं? मग या लक्ष्मणानं तृणशय्या केली. गवताच अंतरून टाकलं आणि त्या अंतुरणावर प्रभू रामचंद्राने अंग टाकलं. लक्ष्मणानं नाही. लक्ष्मण 14 वर्ष जागा होता. एकही क्षणभर 14 वर्ष लक्ष्मण झोपलेला नाही. कायमचा हातामध्ये बाण आणि प्रभू रामचंद्र झोपलेले आहेत. मोठा भाऊ आणि बारका भाऊ बघा की, आणि सावत्र येते हो. लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र सावत्र भाऊ आहेत, पण एकमेकावर एवढं प्रेम. आजकाल सखी सुद्धा भाऊ भावाचा वैरी बनला. महाराज रामायणाचा आदर्श घ्यायचा आहे. रामायण लावायचं म्हणजे नळी पुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, यासाठी रामायण नाही करायचं. रामायण खरं नवीन पिढीला पाहिजे, पण नेमकं ते आमच्या नशिबाला येतं. आमचं पहिलंच भावाभावाचं खटकलेलं आहे, सारच आमचा खेळ होऊन बसलेला आहे. आम्हाला आचरण कसं करायचंय हे रामायणातून शिकायचंय. लक्ष्मण एक ही क्षणभर झोपलेला नाही. रामाला हंतरून टाकून दिलं. तृणशय्या हात पांघरायला नाही, हातरून टाकून दिलं. त्या अंतुरणावर रामचंद्र झोपले गेले. लक्ष्मण हातामध्ये बाण घेऊन सावध झाला. आता उद्या सकाळ होणार आहे आणि सकाळ झाली की पुन्हा सीतेचा शोध चालू होणार आहे. एकनाथ माऊली जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागले, पुंडलिका वरदे हरिकाल